ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घोषणा करतात, याचा अर्थ काय होतो की अजूनही इथल्या वंचित पीडित बहुजनांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि म्हणून अजूनही आज SC/ST ॲक्टसाठी आपण या ठिकाणी संघर्ष करत आहोत. विषय अनेक आहेत आणि आपल्याकडे केसही भरपूर आहेत. त्याच्या केसमध्ये आम्ही अनेक वेळेला आपल्या केसेसमध्ये अनेक पीडित कुटुंबांना न्याय देताना त्यांना खंडणीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी दिलीप जाधव आहेत, सुरंजा आहेत, सागर सुरंजा आहेत, या सर्वांवरती खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. वास्तविक हे पीडित कुटुंब आहे, पण यांच्यावरती या ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे जो कोकणातला नेपाळी आहे, कोंबडी चोर, तो हिंदुत्वाच्या गोष्टी करतो, परंतु याच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत. याच्याबद्दल बोलत नाही. तुमचं हिंदुत्व कोणासाठी आहे? म्हणजे SC/ST तुम्हाला फक्त मतदानासाठी आहेत का? ज्या वेळेला मतदान येतं, निवडणुका येतात, त्यावेळेला इथला सांबा, इथला महाग, इथला मातम हा हिंदू होतो, इथला आदिवासी हिंदू होतो आणि निवडणुका संपल्या सगळा तो मागासवर्गीय होतो, दलित होतो. हे कुठपर्यंत आपण सहन करणार आहोत? आणि जोपर्यंत तुमच्या बुंड्यावर लाथच पडणार आहेत. कारण का पडणार आहेत? कारण तुम्ही दलाल भडव्यांना निवडून देतात आणि दलाल भडव्यांसोबत तुम्ही काम करतात. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. कारण या ठिकाणी आपण जे धरणे आंदोलन करतो, रस्त्यावर येतो, ही फक्त एक जागृतीचा कार्यक्रम आहे. परंतु तुम्ही जोपर्यंत संघटित होऊन आपल्या निवडून देताना जे स्वतःच्या ताकदीवर निवडून जातात, अशा लोकांना तुम्ही निवडून देणार नाही, तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. कारण इथं फक्त सुरुवात आहे. या ठिकाणी महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेबांनी आपले 4 पोरं घालवले, तेव्हा तुम्ही या ठिकाणी फुटाफुटात उभे आहात. आणि जर तुम्हाला पुढे जाऊन नीट राहायचं असेल